श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समयी मोरपाखरांचे अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा. मोठ्याने ओरडते आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपून ठेवली विटीसी ती दिले पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाच्या अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासे आणविले आपणापासे. एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले, बाईसी 4 वेळा जेवू घाले असे आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता क्रोग गोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्या बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भरले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रति. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यास सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्याशी आज्ञा करती अशी स्थापा गादीवरी. दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्टी करता नकार म्हणेची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्याची पाहिले खटापट करुनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चाला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेची. स्त्रीच्या पादुका सिरी पडता उपरती झाली. त्याच्या चित्ता हृदय प्रगटला. ज्ञान सविता अज्ञान गेलेले याती. धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असे दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकले चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लावले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती ये जी जे बरे वाटेल आम्हासी तीची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचने एकासी. गोसावी बनवून टाकला आपण मारून. इतकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बायला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडलेला अनर्थ. नाना अशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते परी. समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपणी जोळी अर्पविली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेशी. ते पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले. अधिकचे कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलविले. काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपासी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझे हे करणे लोकापवाद कारण. ऐकून मातेची युक्ती दादा तिज प्रति बोलते. ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसत अष्टदशोध्याय. गोडा असिरस्तु शुभ भवस्तु.